अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर राज्याचं उपमुख्यमंत्रीपद कुणाकडे जाणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष कोण होणार? या प्रश्नाची उत्तरं मिळणं आणखी बाकी असलं, तरी जी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, त्या राजकीय परिस्थितीमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. आणि त्या असणार आहेत अर्थात सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या सुविद्य पत्नी. अजितदादाच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कदापि भरून निघणं शक्य नाही. पण ती जागा मात्र भरून निघू शकते आणि त्या जागेवरती सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरू शकतात. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. अर्थात स्वाभाविक आहे की अजित पवारांच्या वरती अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता काही राजकीय प्रश्नाची उत्तरं जी लवकर मिळणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीची व्यूहरचना सध्या आखली जाते. खरं तर अजित पवार हे पूर्ण राजकारणी होते आणि राजकीय एक एवढ्या मोठ्या पदावरच्या एखाद्या व्यक्तीचा ज्यावेळी अकाली मृत्यू होतो, त्यानंतर ती परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीमध्ये या प्रश्नाची उत्तरं शोधणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामध्ये सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष ठरू शकतात. त्यासोबतच त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुद्धा ठरतील. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य काळापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अद्याप राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळालेली नाही अथवा महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. ज्या परिस्थितीमध्ये सध्याचं राजकारण आणि त्याच्या घडामोडी घडत आहेत, त्यानुसार अजित पवारांची जागा भरून काढायची असेल तर अजित पवारांच्या घरचाच कोणी व्यक्ती लागेल त्या पदावरती, तरच कदाचित पक्ष आणि हे सगळं राजकारण टिकू शकेल असा कायास राजकीय नेते मंडळी बांधतायत, राजकीय विश्लेषक बांधतायत. म्हणून आता एका प्रश्नाचं उत्तर तर सर्वांनाच मिळालंय, ते म्हणजे अजित पवारानंतर कोण? तर अर्थात अजित पवारानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार. कोण आहेत सुनेत्रा पवार? सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील जवळपास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 20 वर्षापेक्षाही जास्त काळ मंत्री राहिलेल्या, एक काळ शरद पवारांचा एक खंदा समर्थक म्हणून खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या एका नेत्याची मुलगी. ज्या काळामध्ये सुनेत्रा पवार, अजित पवार एकत्र आले, त्यानंतर मागच्या 10 वर्षामध्ये फक्त सुनेत्रा पवार या राजकीय नेत्या म्हणून किंबहुना वहिनी म्हणून बारामतीच्या परिसरामध्ये आपल्याला फिरताना पाहायला मिळाल्या. 2024ची लोकसभेची निवडणूक सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळेच्या विरोधामध्ये लढली बारामतीमध्ये आणि त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर मात्र त्यांची वर्णी खासदार म्हणून राज्यसभेवरच्या दिल्लीमध्ये लागली आणि ते सध्या दिल्लीमध्ये खासदार आहेत. पण अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जी पोटनिवडणूक लागणार आहे, त्या जागेवरती सुनेत्रा पवार या निवडणूक लढतील. खासदारकीचा त्या राजीनामा देतील आणि राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या घेतील. अर्थात सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की उपमुख्यमंत्रीपद हे जरी सुनेत्रा पवार यांच्याकडे आलं तरी एका खात्याच्या संदर्भामध्ये चर्चा होते आणि ते अर्थात खातं आहे अर्थ खातं. अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेसोबत असताना, काँग्रेससोबत असताना आणि अगदी भारतीय जनता पार्टीत असताना सुद्धा मागचे अनेक वर्ष अर्थ खातं स्वतःकडे ठेवलं आणि त्यामुळं अर्थ खातं सांभाळणारा एक सक्षम नेता म्हणून अजित पवारांची ओळख होती. मात्र त्यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खातं दिलं जाईल का याविषयी संशय व्यक्त केला जातोय. कारण सुनेत्रा पवारांचा एकूण अनुभव, मग तो राजकीय असेल, प्रशासकीय कामाचा असेल, त्या अनुषंगानं आता तरी ज्या अटकले बांधले जात आहेत त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खातं नसेल. अर्थ खातं कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल. मात्र अर्थ खातं सोडून जे महत्त्वाचे खाते आहेत, ज्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क हे खातं आहे, त्यासोबत अजित पवारांकडे जी महत्त्वाची खाते होती ती खाते सगळे सुनेत्रा वहिनी यांच्याकडे जाऊ शकतात आणि अर्थ खातं सोडून सुनेत्रा वहिनी या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून काम बघू शकतात. खरं तर भारतीय जनता पार्टीचा रोल या सगळ्यामध्ये यासाठी महत्त्वाचा आहे कारण भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत ज्यावेळी समोरच्याला काही द्यायची वेळ आली आहे त्यावेळी ते भरभरून दिलं आहे. थोडं इतिहासात जाऊ आणि जर आपण बघितलं की 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडं अगदी 50 आमदार असताना आणि भारतीय जनता पार्टीकडे 106 आमदार असतानाही 106 आमदाराचा माणूस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होता आणि 50 आमदाराचा नेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसला होता. म्हणून आता ज्यावेळी
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यामध्ये जी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे राजकारणात, ती पोकळी भरून काढण्यासाठी अजित पवारांच्या ठिकाणी त्यांच्या पत्नीलाच बसवलं जाईल. अर्थात हा कॉल भाजपाचा असेल, याला अनुमती शरद पवारांची असेल. कारण आपल्याला माहीत आहे, की मागच्या काही दिवसापासून पवार कुटुंब एकत्र येण्याच्यासाठी हालचाली सुरू होत्या. निवडणुकीपुरते एकत्र आलेले पवार कुटुंब आता पक्ष म्हणून एकत्र येतील का? तर अशी शक्यता आता तरी दिसत नाही. सध्या जसं अजित पवारांनी केलं होतं, अगदी त्याच पद्धतीचं राजकारण पुढे चालू राहील अशी शक्यता वाटते. सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या नेत्या आहेत. त्या शरद पवारांचाच पक्ष सांभाळत आहेत. सुनेत्रा पवार या अजित पवारांचा पक्ष सांभाळतील आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड होईल. अर्थात यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी खरं तर सांगितलं पाहिजे, की अजित पवारांच्या राजकारणाचा हा जो काही वारसा आहे, तो पुढे घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी ही त्यांच्या 2 मुलावरती आहे. अर्थात पार्थ आणि जय पवार. पार्थ पवारांनी आपल्याला माहीत आहे, की यापूर्वी 2019ला मावळमधून लोकसभा निवडणूक लढली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर पक्षाच्या काही घडामोडीमध्ये पार्थ पवार ॲक्टिव्ह होते. आता जय पवार आणि पार्थ पवार यांच्यावरती पक्षाच्या संघटनाची भूमिका कदाचित दिली जाऊ शकते आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून काम बघू शकतील. अर्थात राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांचा जो काही वकूब होता, तो आता दिसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार नावाची जी दहशत होती, ती आता दिसणार नाही आहे. मात्र किमान अजित पवारांनी घालून दिलेल्या पक्षामध्ये त्यांच्याच पत्नी हे राजकारण पुढे नेताना पाहायला मिळू शकतात. अजित पवारांच्या पक्षाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे, की अजित पवारांच्या पक्षामध्ये सीनियर नेत्यांचं प्रमाण मोठं आहे. म्हणजे 4-5 वेळापेक्षा जास्त वेळा आमदारकी भूषवलेले नेते हे अजित पवार गटामध्ये जास्त आहेत. त्यामुळं ज्या 4-5 नावावरती कायम मागच्या काही दिवसापासून संशय निर्माण केला जातो, त्यामध्ये मग सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे अजित पवार असतानाच पक्षामध्ये नाराज होते आणि मग ते कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशी शक्यता होती. मात्र आता ज्यावेळी अजित पवारांचं अकाली निधन झालंय, त्यावेळी मात्र हेच नेते सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे करताना पाहायला मिळतात. त्यामुळं सुनेत्रा पवार कोण आहेत? तर सुनेत्रा पवार या एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. बारामतीमधून त्या काम बघतात. त्यानंतर बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या त्याही अध्यक्ष आहेत. खरं तर मागच्या काही वर्षामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या अनुषंगानं जे काही प्रश्न आहेत, त्या सुनेत्रा वहिनी सोडवताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं बारामती परिसरामध्ये ज्यांची वहिनी साहेब अशी ओळख आहे, अशा वहिनी, बारामतीच्या वहिनी या आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतील आणि त्या विराजमान होत असताना त्यांचा इतिहाससुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जसं मी मागे सांगितलं, की पद्मसिंह पाटील यांच्या त्या कन्या आहेत, राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. 62 वर्षाच्या सुनेत्रा पवार या मागच्या काही दिवसापासून म्हणजे अलीकडच्या काळामध्ये खासदार झाल्यानंतर आणि त्यापूर्वीसुद्धा बारामती परिसरामध्ये राजकीय कार्यक्रमासुद्धा पाहायला मिळाल्या होत्या. आता ज्यावेळी अजितदादाचं अकाली निधन झालंय, त्यानंतर मात्र पवार कुटुंबाचा समर्थ वारसा कोण पुढे नेणार असा ज्यावेळी प्रश्न उपस्थित झाला होता किंवा होतो आहे, त्याचं उत्तर असणार आहे अर्थात सुनेत्रा पवार. धन्यवाद.